मागील भागात गौरी झोपली असेल म्हणून ओंकार पण तिचा जास्त विचार न करता रोहनसोबत निघून जातो. कारण आज काहीही करून त्याला त्याचे काम संपवायचे होते आणि पुण्याला जाऊन गौरीला कडकडून मिठी मारायची होती. आज त्याला वेळ मिळाला तसा त्याने गौरीला 3-4 वेळा फोन केला. आता तिचा फोन लागला, पण तिने त्याचा फोन घेतला नव्हता. ओंकारने मेसेज पण केले होते, पण गौरीने त्याला पण रिप्लाय केला नव्हता. ती फोन उचलत नाहीये म्हणून तो दिव्या आणि आईला फोन करतो, पण नॉर्मल बोलत असतो. गौरीबद्दल विचारत नाही. तोच रोहन ओंकारजवळ येत, आपले काम पूर्ण झाले आहे सर. आपण आज संध्याकाळी पुण्याला जायला निघू शकतो. हे ऐकून ओंकारला खूप आनंद होतो. तो त्याच्या मोबाईल स्क्रीनकडे पाहत, बायको मी येतोय घरी, मग पाहतो तुला. कारण त्याने मोबाईल स्क्रीनला गौरीचा फोटो लावला होता. आजचा पूर्ण दिवस गौरी तिच्या रूममध्येच असते. आई 1-2 वेळेला तिच्याजवळ येऊन जातात, पण गौरी त्यांच्यासमोर नॉर्मल वागायचा प्रयत्न करते. उगाच त्या दोघांमुळे आईंना त्रास नको व्हायला असेच गौरीला वाटत असते. आई तिला ओंकारचा फोन आला म्हणून सांगतात. तसा गौरीला आनंद होतो, पण ती शांतपणे ऐकत होती, काहीही बोलत नव्हती. असाच दिवस निघून जातो. गौरी डिनर करून त्यांच्या रूममध्ये येते. रूममध्ये येताच तिचे डोळे काठोकाठ भरून येतात. ओंकार, तुमचे माझ्यावर प्रेम होते म्हणून तुम्ही माझ्या बहिणीच्या ऐवजी माझ्याशी लग्न केले. मग घरात लग्नाची बायको असताना बाहेर तुम्हाला गर्लफ्रेंड का लागते? आणि ती पुन्हा हुदके देऊन रडायला लागते. जसे लग्न झाले तेव्हा किती प्रेम करायचे माझ्यावर, माझ्याजवळ यायचे, माझे लाड करायचे. तेव्हा मी लांब जायची, पण आता मी तुमच्याजवळ यायला लागले तर तुम्हाला गर्लफ्रेंडची गरज का पडली ओंकार? गौरी रडत रडत त्यांनी घालवलेले क्षण आठवत होती आणि रडत होती. रडत रडत ती झोपून गेली. इकडे ओंकार पण पुण्याला जायला निघाला होता, पण त्याची फ्लाईट डिले असल्यामुळे त्याला पुण्याला जायला उशीर होत होता. बघूया पुढील भागात गौरी ओंकारबद्दल गैरसमज करून घेईल का, की त्याला समजून घेईल. आता पुढे खूप वेळच्या प्रतीक्षेनंतर ओंकार घरी पोहोचतो. खरं तर तो घरी येणार आहे हे त्याने कुणालाच सांगितले नव्हते. त्याला असे झाले होते की गौरीला कधी पाहतोय म्हणून. तो पहाटे पहाटे पोचल्यामुळे सगळे झोपलेले होते. त्यांच्या बेडरूममध्ये आला तर गौरी पण शांत झोपलेली त्याला दिसते. तो त्याची बॅग बाजूला ठेवतो आणि गौरीजवळ जातो. तिच्याकडे खूप प्रेमाने तो पाहत होता. शेवटी 1 आठवड्याचा दुरावा जो होता त्याने तिच्या गालावरून हात फिरवायला हात पुढे घेतला, पण तसंच मागे घेतला आणि उठून फ्रेश व्हायला निघून गेला. पटकन फ्रेश होऊन तो बाहेर आला आणि गौरीच्या शेजारी आडवा झाला. कधी एकदा तिला मिठीत घेतोय असे त्याला झाले होते. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवून दीर्घ किस केले आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत, बायको खूप मिस केले मी तुला, तू पण मिस केले ना? तो बोलत होता, पण ती खूप गाढ झोपलेली असल्यामुळे तिला काहीही कळत नव्हते. हळूच त्याने तिला जवळ ओढून घेतले. 1 आठवड्यानंतर तिला असे मिठीत घेतल्यामुळे त्याचा सगळा थकवा जणू पडून गेला होता. तिच्या पाठीवरून तो प्रेमाने हात फिरवत होता. कधीतरी त्याचा डोळा लागतो. दोघं निवांत एकमेकांच्या मिठीत झोपलेले होते. सकाळी सकाळी गौरीला जाग येते. ती पाहते तर ओंकार तिला घट्ट मिठीत घेऊन झोपलेला होता. गौरी त्याच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत असते. न राहून त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते. तो खूप शांत झोपलेला होता आणि झोपमध्ये खूप क्यूट पण दिसत होता. किंचित वर सरकून ती त्याच्या कपाळावर किस करते.
त्याला बघून गौरीला खूप आनंद झाला होता. ती हसतच पुन्हा त्याला मिठी मारते, कारण या आठवड्यात तिने पण त्याला खूप मिस केले होते. त्याच्या चेस्टवरून प्रेमाने हात ती फिरवत होती की अचानक तिला काहीतरी आठवते आणि ती झटका लागल्यासारखी त्याच्या मिठीतून बाजूला होते. मगाशी ज्या ओंकारला प्रेमाने तिने मिठी मारली होती, आता त्याच ओंकारचा तिला राग आला होता. तिला त्या दिवशीच्या फोन कॉलबद्दल आठवले होते. ती एवढं पटकन उठली की ओंकारला जाग आली. तो डोळे किलकिले करून तिच्याकडे बघू लागला, पण तिला समोर बघून ओंकारने हसतच तिला जवळ ओढले आणि मिठीत घेतले. त्याचे असे मिठीत घेणे तिला आवडले होते, पण त्याच्याबद्दल राग असल्यामुळे ती त्याच्यापासून बाजूला व्हायचा प्रयत्न करत असते. तिला असे रागात बघून ओंकार हसत, "अरे बापरे, माझ्या हनीला राग आला हे वाटतं. काय झाले हनी, रागावलीस माझ्यावर?" तो तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलत होता. "ते मला उठायचे आहे, सोडा." ती अजून पण त्याच्या मिठीतून बाजूला होण्यासाठी धडपडत होती. तो मात्र तिला सोडायला तयार नव्हता. "हनी, आणि एवढी काय बिझी होती गं? मी फोन करायचो तर का घ्यायची नाही माझा फोन?" ते काय बोलावे तिला सुचतच नव्हते. ती काही बोलत नाहीये म्हणून तोच बोलतो, "सॉरी हनी, तिकडे मी खूप बिझी होतो, त्यामुळे तुझ्याशी जास्त काही बोलता आले नाही. आता बघ, मी तुला सॉरी पण म्हटले, पण प्लीज तू रागावू नकोस ना." इकडे ओंकार तिला मनापासून सॉरी म्हणत होता, पण गौरी मात्र अजून पण त्याच्यावर रागावली होती. तिला वाटत होते ओंकार तिच्यापासून काहीतरी लपवत आहे, खोटं बोलत आहे. ती एक दीर्घ श्वास घेत, "प्लीज मला सोडा, फ्रेश व्हायचं आहे." ओंकार पण शांतपणे तिला मिठीतून बाजूला करतो. गौरी काही न बोलता फ्रेश व्हायला निघून जाते. ओंकार मात्र विचार करत असतो गौरीला काय झाले म्हणून. इकडे तो विचारत असताना गौरी फ्रेश होऊन बाहेर येते आणि तिचं आवरून खाली निघून जाते. जेव्हा दरवाजा बंद व्हायचा आवाज येतो, तेव्हा ओंकार त्याच्या विचारांमधून बाहेर येतो. बेडवर उठून बसत, "बायको, तू रागावली आहेस कळतंय मला. तुझा राग कसा घालवायचा हे मला चांगलेच माहिती आहे." आणि तो पण हसतच फ्रेश व्हायला निघून गेला. इकडे गौरी खाली आली तर आई आधीच किचनमध्ये होत्या. आई गौरीला विचारतात, "नाश्त्याला काय बनवायचे?" आईंना माहिती नव्हते की ओंकार आला आहे म्हणून. "ते आई, हे आले आहे." "काय? ओंकार कधी आला?" "पहाटे आलेत." गौरी आईंसमोर नॉर्मल वागत होती. "गौरी, आज तू शिरा आणि पोहे बनव, ओंकारला खूप आवडतात." गौरी पण हो म्हणून मान हलवते आणि शिरा पोहे बनवायला घेते. तोच ओंकार पण त्याचं आवरून खाली आला. गौरीचे शिरा पोहे पण बनवून झाले होते. आई आणि ओंकार बाहेर गप्पा मारत होत्या की तोच गौरी त्याच्यासाठी शिरा पोहे घेऊन आली. आई आणि ओंकारला तिने प्लेट दिल्या. तोच दिव्या पण आली. "वहिनी, मला पण." गौरी स्माईल करत, "हो, बस मी आणते." आणि ती आत किचनमध्ये जाऊन दिव्या आणि तिच्यासाठी प्लेट घेऊन बाहेर आली. आज खूप दिवसानंतर ओंकारसोबत नाश्ता करत होते. गौरी मात्र ओंकारला इग्नोर करत होती, त्याच्याकडे पाहत नव्हती आणि बोलता बोलता त्याच्याकडे लक्ष गेले तर दिव्यासोबत बोलायचे नाटक करत होती. दिव्या मात्र तिच्या ब्रोसोबत बोलण्यात बिझी होता, कारण जेव्हा कधी ओंकार बाहेर जायचा, तो येताना दिव्या आईसाठी काहीतरी आणायचा. आता दिव्याला तीच उत्सुकता होती की ब्रोने तिच्यासाठी काय आणले असेल म्हणून. न राहून दिव्या त्याला विचारते,
या गरीब बहिणीसाठी काय आणले? ओंकार कपाळावर आठ्या पाडत. तू आणि गरीब? मी तिकडे असताना 10,000ची शॉपिंग कोणी केली? तशी दिव्या खाली मान घालते, कारण तिने बरीच शॉपिंग केली होती. आणि म्हणे या गरीब बहिणीसाठी काय आणले? ओंकार पण तिला चिडवत बोलत असतो. दिव्या पण त्याला चिडवत, तू काय बाबा, आता आमच्यासाठी का गिफ्ट आणशील ना? तू तर तुझ्या लाडाच्या बायकोसाठी आणशील ना? ती असं बोलताच ते ओंकार आणि गौरी एकमेकांकडे पाहतात आणि त्यांची नजरानजर होताच गौरी खाली पाहत खायला लागते. ओंकार मात्र गालातल्या गालात हसत तिच्याकडे पाहत असतो. तो मुद्दाम गौरीला चिडवण्यासाठी, गिफ्ट तर आणले आहे मी माझ्या बायकोसाठी. आणि हळूच गौरीच्या जवळ जाऊन, पण इथे कुणीतरी माझ्याजवळ यायच्याऐवजी माझ्यापासून लांब पडत आहे. तशी गौरी गोंधळून आई आणि दिव्याकडे पाहते, पण त्या दोन्ही त्यांचा नाश्ता करत असतात. ओंकार मात्र मिश्किलपणे हसत तिच्याकडे पाहत असतो. आता पण ती त्याला इग्नोर करते आणि खायला लागते. ओंकार मनातच, काय बायको आहे ना माझी, इथे मी तिच्यासाठी म्हणून घरी लवकर आलो तर हिला त्याचं काही नाही. तो पण शांतपणे खायला लागतो. गौरी मात्र विचार करत, हीच योग्य वेळ आहे आईंना विचारायची. आणि ती आईकडे पाहत, आई, ते मला काहीतरी सांगायचे आहे. हो सांग ना, आई म्हणतात. ते आई, मला काही दिवसांसाठी मुंबईला जावे लागेल. एक्झाम जवळ येत आहे आणि सबमिशन पण करायचे आहे. आई गौरीच्या हातावर हात ठेवत, तू जा बाळा, इथले अजिबात टेन्शन घेऊ नकोस. ओंकार, तू पण जा गौरीसोबत. खरं तर गौरी मुंबईला जायचं बोलली तेव्हाच ओंकारचा चेहरा पडला. खूप नाराज झाला ओंकार. ओंकार अजून पण काही बोलत नाहीये हे बघून आई त्याला आवाज देत, काय ओंकार, जाणार ना गौरीसोबत मुंबईला? हो आई. आई, ते मी जाईल ना, माझी ते मला दुपारीच जायचे आहे. आणि हे पहाटे आले आहेत, त्यांना आरामाची गरज आहे. अगं पण आई, तुम्ही माझी काळजी करू नका, मी रेल्वेने जाईल. ओंकार, तू तरी समजाव गौरीला, बघ ट्रेनने जायचं म्हणते. आई, तिला ट्रेनने जायचे आहे तर जाऊ दे. एवढं बोलून ओंकार त्याच्या रूममध्ये निघून गेला. याला काय झाले? शिरा पोहे पूर्ण संपले नाही आणि निघून गेला. गौरीला मात्र कळले होते की ओंकार तिच्यावर रागावला म्हणून. आई गौरीकडे पाहत, गौरी बाळा, ते तू उद्या मुंबईला गेलीस तर नाही का चालणार? आई, ते उद्या गेले असते पण, आणि ती बोलायची थांबते. बरं, तुला काय सामान लागणार आहे मला सांग, मी पॅक करून देते. गौरी फक्त हो म्हणून मान हलवते. आईचं खाऊन झाले तशा आई त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. गौरी पण उठून किचनमध्ये जाणार की दिव्या तिला थांबवते. वहिनी थांब. दिव्या गौरीच्या समोर येऊन उभी राहत. वहिनी, ते तुम्ही दोघं नाराज आहात का? नाही दिव्या, असं काही नाही. मग कसं आहे वहिनी, ते ओंकार आज पहाटेच आलेत ना, आणि मी दुपारी मुंबईला जायचं म्हणते म्हणून नाराज झाले ते माझ्यावर. ओ, काय प्रेम आहे ना वहिनी माझ्या ब्रोचे तुझ्यावर, दिव्या गौरीला चिडवत बोलते. यावर गौरीने स्माईल केली आणि आत किचनमध्ये आली. तिच्या मनात विचार चालू होते ते ओंकारचे, कारण तो खूप रागावला होता. पण तिला तर ओंकारशी बोलावे लागणार होते. ती एक दीर्घ श्वास घेत, मी ठरवले आहे ना मुंबईला जायचं, मग जायची. ती तिच्या रूममध्ये जायला निघते. तशी मनातून खूप घाबरली होती, कारण ओंकार नाराज आहे हे माहिती होते तिला. रूममध्ये येताच तिला ओंकार कुठेच दिसला नाही. हे कुठे गेले? आणि ती इकडे तिकडे ओंकारला शोधू लागली. ओंकार तिला गॅलरीमध्ये दिसला. तो फोनवर बोलत होता. ती पुन्हा आत आली आणि तिचं सामान काढू लागली.
एक एक करून तिने सगळा सामान काढला. आता तो सगळा सामान ती बॅगमध्ये ठेवू लागली. इकडे ओंकारचे बोलणे झाले आणि तो आत आला तर त्याला गौरी सामान पॅक करताना दिसली. तो काही न बोलता तिच्या मागे येऊन उभा राहिला. गौरी तिच्या धुंदीत सामान पॅक करत होती. सगळं सामान ठेवून झाल्यानंतर तिचे टीपॉयवरचे बुक घेण्यासाठी ती मागे वळली आणि ओंकारला जाऊन धडकली. ती बॅग पॅक करण्यात एवढी गुंग होती की मागे ओंकार उभा आहे हे तिला माहिती नव्हते. ती पडणार म्हणून ओंकारने तिला जवळ ओढून मिठीत घेतले. ती पण घाबरल्यामुळे त्याला घट्ट मिठी मारून उभी होती. दोघे 5 ते 10 मिनिट तसेच एकमेकांच्या मिठीत उभे होते. पण जसे गौरीच्या लक्षात येते तशी ती ओंकारच्या मिठीतून बाजूला व्हायचा प्रयत्न करते. पण ओंकार आहे की त्याची मिठी अजूनच घट्ट करतो. ही असं ऐकणार नाही म्हणून तो तिला दोन्ही हातात उचलून घेतो आणि सोफ्यावर जाऊन बसतो. आता गौरी त्याच्या मांडीवर होती. ओंकार तर तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता. पण गौरी आहे की अजून पण बाजूला व्हायला धडपडत होती. तो तिला आवाज देतो, गौरी. तशी गौरी त्याच्या डोळ्यात पाहते आणि पाहतच राहते. तो तिच्या गालावरून हात फिरवत, गौरी का रागावली आहेस माझ्यावर? तो असे बोलताच तिला त्या फोन कॉलबद्दल आठवते आणि तिचा चेहरा पडतो. तिला त्याबद्दल काहीही बोलायचे नव्हते म्हणून ती विषय बदलत, ते माझी ट्रेन आहे, मला उशीर होईल, सोडा मला. गौरी का ऐकून घेत नाही आहे माझे? तो नाराजीने बोलला. त्याला एवढा राग आला होता पण तो गौरीसाठी शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. तो डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतो. तेव्हा गौरी त्याच्याकडे पाहत, अहो तुम्ही मला किती वेळा विचारले मला काय झाले म्हणून, पण मी शांत आहे, काहीही बोलत नाही आहे. ती मनातल्या मनात विचार करत त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती की ओंकारने डोळे उघडले आणि त्याला गौरी एकटक पाहताना दिसली. तिला असे पाहताना बघून त्याचा राग कुठल्या कुठे पळून गेला. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि त्याच्या स्पर्शाने ती भानावर आली. हनी, का जायचे आहे तुला मुंबईला? नको ना जाऊस. तो खूप प्रेमाने बोलत होता. त्याचे बोलणे ऐकून एक क्षण गौरीला वाटले नको जायला मुंबईला. पण जसे तिला फोन कॉलबद्दल आठवले तसे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. ती त्याच्या डोळ्यात पाहत मनात बोलते, ओंकार किती नाटक करतात तुम्ही. बाहेर गेलात की तुमच्या गर्लफ्रेंडला सोबत घेऊन जातात आणि इथे घरी आले की तुमचे खोटे प्रेम मला दाखवतात. ती असे पाहताना बघून ओंकार हळूच तिच्या कपड्यावर किस करतो. त्याच्या स्पर्शाने ती डोळे बंद करून घेते. ओंकार तिच्या डोळ्यावर किस करतो आणि त्यानंतर तिच्या दोन्ही डोळ्यांवर किस करतो. त्याच्या अशा करण्याने गौरी तर लाजली होती. ओठ लाजल्यामुळे हलत होते. गौरी नको ना जाऊस प्लीज, ओंकार पुन्हा बोलला. पण गौरी तर त्याच्या स्पर्शात एवढी हरवली होती की तो काय बोलतोय हे पण तिला कळत नव्हते. तिला असे फील करताना बघून ओंकारच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली आणि त्याने तिच्या कपाळाला कपाळ टेकवून तिला स्पर्श करू लागला. गौरी तर त्याच्या स्पर्शात एवढी हरवली होती की खूप. त्याने हळूच तिचा चेहरा वर केला आणि तिच्या लालचुटू ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि तिला पॅशनेटली किस करू लागला. आधी गौरी त्याला साथ देत नव्हती पण हळूहळू गौरी त्याला साथ देऊ लागली. दोघे एकमेकांना किस करत होते. किस करण्यात आताही गौरी एवढी गुंग होती की तिला ओंकारचा राग आला आहे हे ती पूर्णपणे विसरून गेली होती. काय वाटतं, किस करून झाल्यानंतर गौरी कशी रिॲक्ट करेल? ओंकारचा राग मनात घेऊन मुंबईला निघून जाईल की ओंकारच्या प्रेमापोटी तिथेच थांबेल? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा.
व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.